हेलो गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग। फिर से जैसा कि आप देख रहे थे, सब्सक्राइब कर लो और घंटा बटन दबा दो। आली आली हो या 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 तुमची वाट बघत होती। कोणता साबण आणला चांगोलीला? मित्रांनो कल्पेश लक्स साबण घेऊन आलाय अंघोलीसाठी। हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वाव मॅन। तर आज आलोय आपण दी अटलांटिस मध्ये आणि हे आहे आमच्या बरोबर पब्लिक। बघा वावमॅन टीम सर्व आले आणि खूप छान वाटते आम्हाला इकडे। आता आम्ही इकडे पोहायला जाणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत। तर प्रतीक कोणता साबण घेऊन आलाय तू? लक्स टूची। मला वाटते काही जण आंघोळ पण नाही करून आले। आम्ही केले आंघोळ सकाळी, आम्ही अर्धी आंघोळ आलेले आहेत। तर आता आम्ही आंघोळ करणार आहोत इकडे। बघा पाऊस। मित्रांनो खूप एन्जॉय करतात हे बघा। डिपार्टमेंट आहे वावमॅन टीम आहे, तो खूप आम्ही एन्जॉय करणार आहोत आज। आणि इकडे बघा ह्या साईडला वेव पूल आहे बघा इकडे, आणि इकडे पण आम्ही खूप मजा करणार आहोत। हा काय हा पडा व्हिडिओ काढतो। तो मित्रांनो हे बघा इथे वेव पूल आहे आणि त्या साईडला एक आहे, तो खूप आता मारा चालू होणार आहे आणि मग आम्ही खूप मजा करणार आहोत वेव पूलमध्ये। आता प्रतीक आपण आहे आमच्याबरोबर, आज आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहोत। प्रतीक कसं वाटतं तुला इकडे? खूप मजा वाटते। हा अजून मजा करणार आहोत आम्ही। चला या, अजून मी पोहलो नाही, अजून पोहायचं आहे मला, पण व्हिडिओ काढण्यात टाईम गेला माझा आणि एन्जॉय करणार आहोत। एक फोटो काढ माझा। वा काय फोटो काढले, दिसत पण नाही। अरे वाट खूप छान आहे। तर इथून पाणी वाहतं आणि वरती पण आहे आणि आता आपण वरती जाणार आहे। बघा इथून जाता येईल, इथून जाऊया आपण। तो आपण विचार करतो इकडे। खूप छान बघा मित्रांनो, हे बघा हा आमचा आणि याच्यातून बाहेर कुठला तरी पडतो
इथून हा ए चला या ही बघा पब्लिक मित्रांनो. चला ही पहिलीला आहे ही दुसरीला आहे. तो गुहेतून वाघाच्या गुहेतून बाहेर पडले. आता आम्ही सिंहाच्या गुहेत जाणार आहोत. हे बघा इकडे आहे सिंहाची गुह. तो आम्ही तिकडे जाणार आहोत. आपण व्हिजिट करून येऊया आतमधून काय बघूया. बापरे खूप छान वाटतं इकडे. अरे पाणी आहे मित्रांनो. मोबाईलची राख होईल. बघा इकडे पाणी आहे. पाणी दिसतं की नाही मलाच नाही. ऊन दिसतं रे नुसता ऊन दिसतं. एवढा का ऊन दिसते मला. कॅमेरा दिसेल ना. हा दिसेल दिसेल. खूप छान आहे खूप मस्त वाटतं मित्रांनो. थंडगार पाणी आहे कारण खूप महिने झाले आम्ही उन्हात करपतोय आणि आज खूप छान वाटतं. थंडगार रिसॉर्टमध्ये येऊन खूप पाणी आहे एकदम थंडगार पाणी आणि खूप छान वाटतं. तुम्ही या रिसॉर्टला. चला आजच दिला रिसॉर्ट का मित्रांनो. आता आम्ही जाणार आहोत त्या व्हिडिओ काय माहिती नाही नाव याच्यामध्ये आणि खूप छान वाटेल याच्यामध्ये. तो चला जाऊया. मी ट्राय करणार आहे पण गर्दी भरपूर आहे. नंबर लागते का माहिती नाही. सो मित्रांनो खूप मजा आली. स्लायडिंग अशी होती ती मला माहिती नाही नाव काय आहे ते पण खूप छान होती. घसरगुंडी टाईप पूर्ण 90 डिग्री. तो खूप मजा आली त्याच्यामध्ये. आता आम्ही वेवपूलमध्ये जाणार आहोत. तिकडे वेवपूल आहे त्या साईडला. तो तिकडे चाललो आणि तिथं पण एन्जॉय करणार आहोत. ती गँग आहे आमच्याबरोबर सर्व. हे तुम्ही येताय की नाही. हे प्रतीक तू येतस. चल अरे चल.
लंच कुपन. सो मित्रांनो आता आम्ही जेवायला चाललोय. जेवायला चाललोय. बघा भली मोठी लाईन लागली या साईडला. हे बघा लाईन लागले भरपूर. तरी 15-1 मिनटं तर लागतील या लाईनमध्ये चालत जाण्यासाठी. इकडे पुढे लंच आहे या साईडला. सो जेवून आम्ही येतो आणि मग थोडंसं एन्जॉयमेंट करणार आणि मग करतो. हाय नमस्कार मित्रांनो. आताच आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर जरा आम्ही आलो आहे इथे बसायला. इथे स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूलमध्ये बसणार थोडंफार आणि पुन्हा स्लाईड खेळायला वगैरे जाणार आम्हाला इथे साईडला. काही स्लायडिंगवर गेलो होतो आम्ही आणि खूप मजा आली. जर या रिसॉर्टबद्दल बघायला गेलं तर हा रिसॉर्ट खूप छोटा आहे आणि रिजनेबल रेट्सप्रमाणे तसं बरं आहे. थोडंसं नॉर्मली ठीक आहे. जेवण पण बऱ्यापैकी आहे. तेवढं खास नाही आहे पण ठीक आहे. टोटल 750 रुपये तिकीट आहे आणि जेवण रूमचं 50 रुपये असे टोटल 700 रुपये प्रमाणे आम्हाला पडलं ते. मजा आली. तो आता निघतो आम्ही थोड्या वेळाने. तो चला. हाय मित्रांनो नमस्कार. आत्ता आम्ही डी अटलांटिक्समधून आऊट झालो आहे, निघालो आहे. हे बघा इथून आता खूप मजा केली, एन्जॉय केली आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. काही लोक गुजरातवरून आले होते, ती अगोदरच गेली, आमच्या अगोदरच गेली कारण वेळ झाला होता, ट्रेन होती टायमावर. सो आता आम्ही काही लोक आमच्या गावातून आलेत म्हणजे रोहामधून. ही आमची टीम आहे सर्व आणि आम्ही काय पनवेलमधून. आम्ही आता चालत गेलो तरी पोचू. सो आम्ही आता या ब्लॉगचा एंड करतो आणि निघतो. सो चला बाय बाय. मित्रांनो डी अटलांटिक्समधून आता आम्ही चाललो आहे रिक्षाने कारण त्या डी अटलांटिकच्याच रिक्षा आहेत येण्या जाण्यासाठी स्टेशनवरून. म्हणजे स्टेशन जर बघायला गेलं तर तुम्ही विरार स्टेशनवरून रिक्षा आहेत. जे चार्ज होतं त्या चार्जमध्येच रिक्षाचा भाडा वगैरे दिला जातो. सो बरं पडतं आम्हाला पण. सो आता आम्ही चाललो आहे. एका रिक्षामध्ये अशी भरमसाठ लोकसंख्या भरलेली आहे. 6 जणांची 3 जणांची जागा 6मध्ये भरलेली आहे. बघा इकडे सर्व ड्रायव्हर वगैरे पकडून 7-8 जण झालेले आहेत. सो